चला तुम्ही आली इरबळ गडबड गडबड होता. काल मस्त असा संध्याकाळी मसाला कुटून आणलाय, छान असा भाजून कांदा वगैरे घालून घामायला भरून छान असा कसा दिसतोय बघा कलर मस्त पैकी. वासच एवढा भारी येतो ना, मग असं वाटतंय कच्चच खावं, इतकं छान वास येतोय. तर ही मला डब्यात भरून ठेवायचं आहे. ऑर्डर आहे 1-2-3 किलोची. तर ऑर्डर मसाला बनवायच्या आधीच पडली आहे, ती द्यायची आहे. आणि आपल्याला उद्या यात्रा आहे, त्या यात्रेला पण लागणार आहे. भांडी घासायची अजून उद्या, कारण उद्या भरपूर काम आहे. आज काय थोडंफार होतं, गुरांना खायला आणायचं, खोबरं वाटायचं, डाळ वाटायची, ती सगळं कोथिंबीर नीट करायची, ती सगळं आम्ही थोडं थोडं नीट करून घेतलं. आणि आता म्हणलं हा मसाला भरायचा आहे. रात्रभर थंड केला, गरम गरम काय एक अख्खी रात्र ना, आजचा दिवस अख्खा गार केला ह्याला, कारण भरपूर आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेस खूप मसाला केला, डबलनी टिबलीने म्हणलं तर चालेल. तर बघा कसा वाटतोय, छान असा मस्तपैकी आईंच्या हातचा मसाला. तर व्हिडिओ खूप कंटाळा आलाय, पण तरी म्हणलं थोडासा व्हिडिओ काढावा, कारण की घमेल्यात जी सगळं बघायला भेटतो ना, तिथं सगळं असं डब्यात बघायला भेटत नाही. म्हणून मग ह्या घमेल्यामध्ये एकदा आता चांगला असा हलवायचा आणि मग नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवायचा. तिकडल्या घरातला मोठा डबा काढावा लागेल, ह्यात काय डब्यांमध्ये बसणार नाही जास्त असल्यामुळं. तर असू द्या, या उद्या सगळेजण यात्रेला. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि आज सकाळ सकाळ गोडाधोडाचा बेत म्हणजे पोळ्या स्वयंपाक. काय पोळ्या स्वयंपाक का केलाय, करावा लागतो पडद्या भरायला. मस्त अशा पोळ्या छान अशा गुबगुबीत. आता बरंच भाजत होती शिगडी, आता चालू केली म्हणून तिला एवढा ताव नाही. आणि आमटी केली, भजी केली, कुरडई, पापड्या, भात, गुळवणी, पोळ्या आणि सगळं तुम्ही म्हणताल तर सगळं 8-8:30च्या दरम्यान रेडी. लवकर उरकायचे हे, कारण की नंतर न परत बोकड कापायचं, भाकरी करायच्या, मटण करायचं. अगोदर पोळ्याचा नैवेद्य असतो, आईचा उपास सोडायचा आणि मग नंतर न शुभ्र काय तशी पोळी. तरी शिगडीला एवढा ताव नाही आला, तवा एवढा चांगला नाही टाकला, टाकल्या अजून छान होती. तर चालल्यात मस्त असा पोळ्यांचा स्वयंपाक. आता ही पोळ्या करायच्या, सगळं थोडं थोडं घ्यायचं डब्यात होय. मग तिथं जाऊन ताट भरायची, नैवेद्य दाखवायचं, पीठ मीठ भरावं लागत असं त्यात. मग काय सगळं नाही मला पीठ मीठ अजून हळदी कुंकू, ही सगळं पोळ्या स्वयंपाक. 5 जणी तिथं जेवायला घालता ना, तिथं जेवायला घालायचं, उपास सोडायचा आणि मग घरी यायचं. काय मोबाईल तो तिथं वर आहे, खिडकीत आहे खिडकीत. तर शुभ्रा व्हिडिओ काढायसाठी अजून शुभ्राची आंघोळ राहिली, आंघोळ घालून कपडे धुतली की झालंच. मग नंतर न ही दुसरी तयारी करायची. अजून ह्यांना तर जायचं, जाऊन यायला किती उशीर होतोय. वर आहे वर खिडकीत, तिला मोबाईल सापडला. मी घेऊ आहे बरोबर. मस्त अशा गरमागरम पोळ्या तयार झाल्या. आता आई तुम्ही जावा, आई आता चालल्या कटपळला, मी येते. आणि आपल्या नवीन मसाल्याची भाजी बघा कशी झाली, कशी झाली खतरनाक. तरी एकदम मस्त पैकी आमटी, मस्त पैकी तिकडं भजी, खाली कुरडया भातोड्याचं, ही गुळवणी, ह्याच्यात भात. आणि हे दूध ठेवले आज भरपूर सारं, घरचंच दूध आहे म्हणून. तर ठेवा टोपलं, मी येते सांगून, कुंकू घेऊन जायचं आणि यायचं. हाय चला. तर तू म्हणता हो का कोण आलं, पहिली पाहुणी चिव आणि चिवची मम्मी आलीये. चिवचे पप्पा पण आलते, पण ते गेले रिटर्न सोडून गेले आम्हाला, कारण 1-2 तासाचं काम आहे त्यांचं. हा, ते काम झाल्यानंतर परत अनुष्का पेपरला गेली, तिला घेऊन मग परत तिकडे यायचंय. आणि असं काय बोलायचं सगळ्यांना, नमस्कार
म्हणायचं, जेवायला म्हणायचं, म्हणती भजी खाते म्हणा. आणि कुरडईचं भजीचं कसं मोहरत काय वाढले. काय आहे हे? हा, त्यांना दाखव भजी खायला या. हा. भजी खायला या. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केलता, नैवेद्य वगैरे दावाय आई गेल्या तिथं. मग आता म्हणलं आता झाला असं होय, तास दीड तास झालं गेलेल्या. तोपर्यंत मी कपडे धुतली आणि आता चाललंय आमचं जेवण करायचं. म्हणलं मस्तपैकी जेवण करावं म्हणजे दुसऱ्या कामाला बिनगुरी. हा, आता मी दुसरं खोबरं ही वाटून ठेवलंय, डाळ भाजून वाटून ठेवली. फक्त आता मी सगळं केलं. सकाळी लवकर उठून पोळ्या निवड वगैरे सगळं झालं. हा, 8 वाजता स्वयंपाक झाला त्यांचा. लवकर दोघी दुईकून होतं त्याच्यामुळे पटापटा सगळं आवरलं आणि झालं सगळं. आणि आता फक्त मला वाटतं बाकी काय, कोथिंबीर सुद्धा नीट करून ठेवली, कांदा चिरायचा आणि लसूण सोलायचा, एवढं 2च कामं बाकी. तर आणि मग भाकरी तर काय जेवायला. कोण आलंय ग शुभ्रा? ती कोण आहे ग? आणि पलीकडली आत्या चिववहिनी. आणि दुसरी वहिनी कुठे गेली? पेपरला गेली. आणि शुभ्रा पण आमची चिववहिनी सगळं जीवती छान अशी. तुझं नाही तो पेपर 10 तारखेला अनुष्काचं होतं. तर अनुष्का गेली, इंजेक्शन होतं म्हणून गेली नव्हती. रडत होते होय. शुभ्रा तुला द्यायचं का इंजेक्शन? द्यायचं का? दिलंय का? आजारी पडल्या दिलंय तिला माहिती. तर चला असू द्या, जेवण करतो आम्ही मस्तपैकी. आणि पुरण पण आहे शिल्लक, 1-2-3 पोळ्यांचं, म्हणजे 5-6 पोळ्या होतील. म्हणलं जी कोणी संध्याकाळी नाही खात त्यांना आपलं लाटून दिलं. आमटी पण आहे, ती खात्यात गरम गरम, म्हणून मग शिल्लक ठेवले. 1 किलोभर डाळ टाकली असन, थोडी कमी होती 1 किलोला. तिकडं परत परड्याला 10 पोळ्या 10 जणींना जेवायला, ती सगळं घेऊन गेल्या आई, सगळं होतं ती. तर झालं. म्हणलं छान असा मस्तपैकी पाहुणे कोण कोण आले कोण कोण नाही दाखवा सकाळपासून. आणि यात्रा कशासाठी सांगितलं का? यात्रा वे कशाची आहे? म्हणजे कुठल्या देवीची? ह्याची जाणायची. कटफळमध्ये मंदिर आहे. जाणायची. तुम्ही म्हणता तर तुम्ही यात्रा का करताय? तर आईंनी ह्यांचा नवस केलता लहानपणी की मला मुलगा होऊ दे म्हणून. तेव्हा ही झालं, मग ह्यांचं नवस ही सगळं फेडून झालं. पण दर 2-4 वर्षाला करतात ही. 2-3 वर्ष, 4-5 वर्षातून एकदा. म्हणजे आता आमच्या लग्नाला 3.5 वर्ष झाली. लग्नाच्या आधीच केलतं एक, मला वाटतं महिनाभर. टिळा लावायचा कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी हे जाण्याची जत्रा घेतली. आणि त्याच्यानंतर ना आता हिथं आता पहिल्यांदा करतोय. 2-3 वर्ष गेली, कारण की एक वारत गेलतं. बापू वारलं, नंतर ना आजी वारल्यानंतर न एक आजोबा वारलं. मग ती ज्यावेळेस वारतात ना त्यावेळेस करायचं नाही. 3 वर्ष आडवच होतं, म्हणून काय केली नाही. पण आता केली. आईंची खूप श्रद्धा आहे त्या देवीवर, आणि सगळ्या देवांवर सगळ्यांची श्रद्धा भरपूर असते, नसते असं नाही. देव आहे असं सगळ्यांना, आम्हाला तर सगळ्यांना वाटतं. तुम्हाला का नाही वाटतं कमेंट करून सांगा. आम्ही पण सगळेजण देवाला खूप मानतो, सगळ्या देवींना देवांना. काही असू दे, आम्हाला अजून फिरायला जायचंय देवांना. हाय आमचा प्लॅन, बघू. फिरायला जायचंय. दिवाळीत आधी फराळ करू दे की मला. फराळ हे करून सगळं विकायचं आणि ती पैसे घेऊन जायचं फिरायला देवांना सगळ्या. हाय जी काय सासते ती. तर असं ते दिवाळीच्या 5-6 ऑर्डर येऊन पडल्यात इथं. आता म्हणलं 2-3 दिवसांनी सुरू होईलच. आता दिवाळीच आली तोंडावर. लाडू बनवायचं, चिवडा सगळं. दोन्ही शंकरपाळ्याच्या ऑर्डर आहेत, खाऱ्या पण मिठाच्या, गोड. दोन्ही शंकरपाळ्या, कापण्या, शेव लाडू, सगळं सगळं. एक ताई आहे त्यांनी मला वाटतं जवळजवळ गुळवणी बाळा ती. गुळवणी, त्यात दूध वतायचं हे तापवलेलं आणि मग खायचं. खाती का तू गुळवणी? चला तर असू द्या, जवळचं आसपासचं कोणी असेल तर नक्की जत्रेला या. आणि बारामतीला जरी यायचं असलं तरी अवश्य या आणि जेवण करून जावा. आमच्या आईंच्या हातची भाजी, ताज्या मसाल्याची मस्त पैकी एकदा खाऊन बघा. आणि बाय बाय सगळ्यांना. आणि आवर्जून कुणाला यायचं असलं तरी या, असं काय नाही की इथं आल्यावर यावा. सगळ्या युट्यूब फॅमिलीला सांगते या. तर बाय बाय सगळ्यांना. बाय बाय कर शुभ्रा. बाय बाय. नाही केलं
चिवणी तू कर ग, चिवणी हुशार आहे तो. बाय बाय Bye करते. bye. बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आमचं जेवण करायला. दोन्ही हाताने.